स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, कारण की आज आमच्या गावाचा मान आहे मित्रांनो. शिखर शिंगणापूरला असतो ना, तो ध्वज जो असतो ना तो आमच्या गावातून जातो. तर आज जाणार आहे तो कावड वगैरे, आणि त्याला आमच्या इथं तर ध्वज सोहळा म्हणतात. तर चला तुम्हाला मी दाखवतो, शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला पण नक्की कळेल व्हिडिओ कसा आहे कसा नाही. मित्रांनो, तर सध्या दारात जरा साफ वगैरे करून घेऊ. पाणी मारतोय आता. ओके, जरा नो मेन कार्यक्रम त्या मंदिरात आहे. आता मी रांगोळी काढते, तुम्हाला दाखवतो आता बघा. इकडे मम्मी पण काढतीये, मी काढतोय. मी बघ कशी लाईन आणली तिथून, अशी स्ट्रेट आणायची होती पण कशी मित्रांनो क्वालिटी. तर मित्रांनो आता बघा, मी ना इथून ही रेष काढली, माहितीच झालं, आणि मम्मीने ही काढली, स्ट्रेट गेली मम्मी, माझी झिकझॅक झाली. ही एक मी काढलंय, ही एक मी काढलंय इथं, त्यात रंग भरतात. तर मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बरं का. तर हे बघा बरं का, एकाचं पाय मोठा एकाचं दुसरं. आता दादा आणि नंदू काका तिथं बसले दोघं. एकाचा गुडघा चेंज केलाय आणि एकाच्या गुडघ्याला प्लॅस्टर केलंय. तरी पण त्यांची धावपळ सुरूच आहे मित्रांनो. कशाची धावपळ? तर मित्रांनो, तर आता आम्ही तिथं रांगोळी काढली, आता. तर आई आत्ता इथं रांगोळी काढतात. अशीच पार पुढपर्यंत रांगोळी मित्रांनो. आणि ती मंदिर आहे ना, तर तिकडे जाणार आहे आज. तर मित्रांनो, तर आत्ता ते मेन जे आहेत ना ते कावडीचे, तर त्यांच्या घरून ती येते ना कावड, तर ते आलेत आत्ता. तर त्यांचं घर इकडे आहे आणि ते मंदिरात जातात. तर आत्ता ते आले, तर तुम्हाला दाखवतो मी त्यांची पाय पूजन वगैरे करते. तर मला नाही वाटत आता इथून पुढे मी बोलू शकतो म्हणून, कारण की एवढा फुल क्राऊड असतो मित्रांनो, DJ वगैरे भरपूर असतं. त्यामुळे मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सगळं सांगा. तर चला. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडव्यानंतर दुसरा दिवस. तर आज आपण घेऊन येत आहोत कोळगावच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजे कोळगावच्या मानाची ध्वज, म्हणजे महादेवाचा पोशाख. कोळगाव येथील शिवकालीन महादेव मंदिर येथील श्री महादेवाचा पोशाख, ध्वजेचे मानकरी साळी महाराज गोंगे कुटुंबीय व ग्रामस्थ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महादेव मंदिरापासून वाजत गाजत श्री संत गैबीनाथ व गोपिका माता मंदिरापर्यंत जाऊन असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या ध्वजेला वाट लावण्यासाठी गोळा होतात. तर या मानाच्या 6 ध्वजा असून मानाची पहिली ध्वज कोळगावची असल्यामुळे विशेष महत्व या ध्वजेला असून शिवरात्रीला ध्वज आणली जाते व ती अमावस्येला विणून भरली जाते, बांधली जाते. गुढीपाडव्याला वाजत गाजत सर्व जाती धर्माचे लोक ध्वजेला वाटे लावण्यासाठी उपस्थित राहतात. तर सारीपाटाच्या खेळात अटकारस्थान करून पार्वतीने शंभू महादेवांवरती विजय मिळवल्यानंतर महाराज शंभू महादेव रुसून कैलासावरून गायब झाल्यानंतर ते शिखर शिंगणापूर येथील कोथळे पर्वतावर येऊन आपला निवास करतात. पार्वती त्यांना शोधण्यासाठी असंख्य प्रयत्नानंतर पार्वती मातेला ते या महादेवाच्या डोंगरावरती दर्शनास येते. कोथळे पर्वतावरती जाऊन एका भिल्लिनीचे रूप घेऊन सुंदर असा पाहून महादेवाने डोळे उघडल्यानंतर देवाने डोळे उघडताच माता पार्वती समोर म्हणजेच भिल्लिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तो स्वीकारताना साक्षीदार म्हणून सर्व शिवभक्त गोळा झाले व लग्न लावले. आजही विधी परंपरागत हा विवाह सोहळा या शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये केला जातो. तर
आपण आणखीन काही माहिती घेऊन येत आहोत आपल्यासाठी. तत्पूर्वी आपण काही दृश्यांमध्ये पाहू शकतो कोळगावच्या मानाच्या ध्वजेसाठी उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने आणि आनंदात या ध्वजेला वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नवरदेवाचा पोशाख म्हणून कोळगावच्या ध्वजाला विशेष महत्त्व असून अष्टमीला 2 मंदिराच्या कळसाला ध्वज लावण्याचा जो सोहळा असतो ना, तो अतिशय सुंदर आणि देखणा असून त्या विवाह सोहळ्यासाठी सर्व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोळगाव येथील असंख्य भाविक या सोहळ्यासाठी अष्टमीला शिखर शिंगणापूर येथे जातात. सातारा जिल्ह्यातील मानखटाव येथील दहिवडी गावापासून अतिशय जवळ असलेल्या शिंगणापूर येथे हा अष्टमीचा सोहळा पाहण्यासाठी, याची देही याचे डोळा अनुभवण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी जमा होतात. तर मित्रांनो, हा सोहळा अनुभवण्यासाठी ध्वजाला मानकरी गोंगे महाराज पायी घेऊन जातात. गावातील अनेक आबाल, वृद्ध, तरुण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ध्वजेमध्ये सामील होऊन आपापल्या पद्धतीने हा डोंगर चढून या ठिकाणी ते या मंदिरापर्यंत येण्याचं धाडस अतिशय वर्षांपासून करत आहेत. खरं तर उन्हाचा तडाखा जास्तच असतो. मार्च एप्रिलच्या दरम्यान नेहमी अष्टमीला हा विवाह सोहळा असतो. तर येण्याचा मार्ग हा कोळगावकरांचा अतिशय खडतर आहे. श्रीगोंदा येथे लोणारवाडी, दौंड, लाकडी निंबोडी, इंदापूर, हनुमानवाडी, माळशिरस, कचरे वस्ती, पिंपरी व शिखर शिंगणापूर अशी मार्गस्थ होण्याची जी परंपरा आहे ती अजूनही खंडित झालेली नाही. सायंकाळी 5 वाजता शंभू शिखर मंदिर ते बळी अमृतेश्वर मंदिर शिखर शिंगणापूर येथे कोळी समाजाच्या हस्ते ध्वज बांधली जाते. अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी वाजत गाजत साजरा केला जातो. मंदिरावरती रात्री 12 वाजता लग्न सोहळा आयोजित केला जातो. शिंगणापूर येथील चैत्र गुढी पाडव्यापासून चालू झालेली यात्रा चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. अष्टमीला या यात्रेमधील मुख्य सोहळा म्हणून गणल्या जाणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी विशेष महत्त्व असून नवमीला कोळगाव ग्रामस्थ येथून माघारी येतात. कोळगावच्या यात्रेची चाहूल लागून चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी आई कोळाई देवीचा यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
हळदीचे प्रस्थान चालू झालेले असून भक्तिभावाने आणि डीजेच्या तालावरती अनेक तरुणी स्त्रिया फुगडी घालताना या ठिकाणी आपणाला दिसत आहेत. भजीची कावड असेल, डोकर घेऊन असेल आणि असंख्य आपापल्या पद्धतीने युवक, तरुण, आबालवृद्ध आपला आनंद या ठिकाणी साजरा करत असतात. ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, कारण की तिकडं एकदम गर्दी मित्रांनो, 2 डीजे वाजते कभी नहीं, वरून एकदम फुल लोक येतात, त्यामुळे मला बोलता येत नाही, शूट करता येत नाही. तर आता जी आपला ध्वज होता ना मानाचा आणि कावड ती झालेली, आता इथं मंदिर आहे मागं, तुम्हाला दाखवतो मी. त्या मंदिरात जाणार आहे, तिथं पूजा वगैरे होणार त्याची, मग तिथून पुढं ते जाणार. बरेच लोक आहेत गावातले, ते पण चाललेत. तर आता ते मंदिराच्या बाहेर कोणाचा नवस असतो, कोणाची काय आवड वगैरे, तर भरपूर प्रकारची मिठाई वगैरे वाटतात, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर चला, तर ते लोक तिथून चाललेत आणि आता आम्ही इथं राहणार आलो आम्ही आता शूट करायला. तर आता चाललेलो तिकडं. तर मित्रांनो, आता मी इकडे जरा अलीकडे उभं राहिलेलो आहे, तर तुम्हाला मी आता गर्दी दाखवते एकदा. गर्दी बघा. आरती करण्यासाठी लगड कुटुंबियांचा मान असून त्यांना या आरतीसाठी इथे बोलावलेलं आहे. आरती झालेली असून आता आरतीनंतर जो ग्रामस्थांनी आणलेला प्रसाद आहे तो सर्वांमध्ये वाटण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असून सर्वांपर्यंत हा प्रसाद पोहोचला जातो याची दक्षता या ठिकाणी सर्व तरुण घेत असतात. आपापल्या पद्धतीने काही लोक आपला जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे। फायनली दज वगैरे सगळं गेलेलं आहे.
ते गेले आता शिखर शिंगणापूरला मित्रांनो. तर लवकरच आपला तो पण व्हिडिओ येणार आहे. आपल्याला पण जायचं शिखर शिंगणापूरला मित्रांनो. तर तिथे सगळं आपलं गाव वगैरे असतं. तर नक्की बघा तो पण व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा. आता चाललो आपण घरी. तर अक्षय भेटला आता आपल्याला. तर चाललेलो आता घरी. तर आता घरी गेला भेटतो. तर आता आलेलो आपण घरी आणि बाप्पू सुद्धा चाललेले आहेत दहीमध्ये. तर त्यांना सोडायला चाललो आपण आता निमदेवाडीला. तर तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो सगळेजण. तर चला डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो तिकडे. तर फायनली मित्रांनो आता आपण बाप्पूला इथे सोडलेलं आहे. तर बाप्पू चालले सोडलेलं आहे आता बाप्पूला. बाप्पू चालले. तर चला आता आपण जाऊ घरी. तर मित्रांनो तर आता वेळ झाली तेच थांबण्याची. तर आता सकाळ झालेली आहे. आता सुरुवात करणार दुसऱ्या ब्लॉगला आणि पहिल्या ब्लॉगला एंड करतो. कारण की मी आलो आणि डायरेक्ट झोपलो मित्रांनो. तर मला ब्लॉग एंड करायचं आता राहिला. एडिट पण मी सकाळ धरून आता शिकायला एडिट. तर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया का उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.